वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसताराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। गायकाय
गौरीप्रणयाय गौरीप्रवणाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि पुष्पमाळा अर्पून दूतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण प्रसन्न तू नारायण जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा शतानंद विद्रे पूर्वी व्रत हे आचरिले नरेंद्र दवडुनी अंती त्याते मोक्ष पदा नेले त्यापासून हे व्रत या कलियुगी सकळा शत झाले भावाचे पूजिता भावाचे पूजिता सर्व इच्छित लाभले सर्व इच्छित लाभले जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा साधू वैश्य संततीसाठी तुझला प्रार्थियले इच्छित पुरता मदांध होऊन व्रतना आचरिले त्या पापाने संकट पडून दुःखही भोगे
परी दुःख स्थिती आली ऋतवाकाशात पुत्रांची सत्वर करणी परिसली सत्वर करणी परिसली जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा पुनरपि जुनी प्रसाद ग्रहण करता तत्क्षणी पतीची नौका तरली देखे कलावती नयनी अंगबजरायासी पुत्र भेटती येऊनी ऐसा भक्त संकटी ऐसा भक्त संकटी आवसी तू चक्रपाणी आवसी तू चक्रपाणी जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा अनन्य भावे पूजनी हे व्रत जे जन आचरती इच्छित फलविसी त्याते देऊनी संतती संपत्ती समारती भव दुरिते सर्वही बंधने तुटती राजा रंग समान राजा रंग समान मानुनी पावस श्रीपती मानुनी पावस श्रीपती जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा ऐसा तव व्रत महिमा अपार वर्णूनी कैसा भक्ती पुरस्सर आचरती त्या पावसी जगदीशा भक्तांचा कनवाळू कल्पर तुम तू सर्वेशा मोरेश्वर सुत वासुदेव मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनवी भवनाशा तुझ विनवी भवनाशा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा 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 श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे हाँ तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे भजमन नारायण नारायण हरे हरे भजमन नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण
नारायण नारायण हरे हरे लक्ष्मी नारायण नारायण हरे हरे बोलो नारायण नारायण हरे हरे बोलो नारायण नारायण हरे हरे भजो नारायण नारायण हरे हरे भजो नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण सत्य नारायण नारायण हरे हरे सत्य नारायण नारायण हरे हरे जपो नारायण नारायण हरे हरे जपो नारायण नारायण हरे हरे भजो नारायण नारायण हरे हरे भजो नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे हाँ तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण
भज मन नारायण नारायण हरे हरे भज मन नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे श्रीमन नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे श्रीमन नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण विष्णु नारायण नारायण हरे हरे विष्णु नारायण नारायण हरे हरे जपो नारायण नारायण हरे हरे जपो नारायण नारायण हरे हरे भजो नारायण नारायण हरे हरे भजो नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे श्रीमन नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे श्रीमन नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण बद्री नारायण नारायण हरे हरे बद्री नारायण नारायण हरे हरे बोलो नारायण नारायण हरे हरे बोलो नारायण नारायण हरे हरे भज मन नारायण नारायण हरे हरे भज मन नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरे हरे जय
लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरि 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 ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ब्रह्म नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरि हरि जपो नारायण नारायण हरे हरे जपो नारायण नारायण हरि हरि भजो नारायण नारायण हरे हरे भजो नारायण नारायण हरि हरि जय जय नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरि हरि हो तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरि 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 ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण चंद्र नारायण नारायण हरे हरे चंद्र नारायण नारायण हरि हरि बोलो नारायण नारायण हरे हरे बोलो नारायण नारायण हरि हरि भजो नारायण नारायण हरे हरे भजो नारायण नारायण हरि हरि जय जय नारायण नारायण हरे हरे जय जय नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरि हरि हो तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरि
असो. एकदा नैमिष नावाच्या अरण्यामध्ये शौनक आदी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला. ऋषी विचारतात, मनीश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते सर्व मला सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा सूत मला सांगतात, पूर्वी नारदांनी हाच प्रश्न भगवान विष्णूंना विचारला होता. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो, शांतचित्ताने तुम्ही ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असताना मनुष्य लोकात म्हणजेच आपल्या भारतात आले आणि आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये अनंत प्रकारची सर्व लोक दुःख भोगीत आहेत. असे त्यांचे ते दुःख पाहून नारद मुनी वैकुंठामध्ये विष्णूंच्याकडे गेले. तेथे त्यांनी विष्णू भगवंतांची स्तुती केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतले. तेव्हा नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा दृष्टी जर माझ्यावरती असेल तर या पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःख कोणत्या उपायाने नाहीशी होतील ते सर्व मला सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा भगवान म्हणाले, नारदा, या लोकांवरती कृपा करण्याच्या हेतूने जो तो काही प्रश्न विचारला तो फार सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःख नाहीशी होतात ते व्रत मी तुला सांगतो. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकामध्ये आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले असे महापुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. या व्रताला सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. हे व्रत सूर्य अस्तानंतर 2 तासामध्ये करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा याचा केलेला प्रसाद 1.25 किलो करून भक्तियुक्त करणाने देवाला अर्पण करावा. बंधू बांधव, परिवार, मित्र यांच्यासह सत्यनारायणाची कथा ऐकावी. तीर्थ प्रसाद घ्यावा. सर्वांच्या सह भोजन करावे. सत्यनारायणाची पूजा देवघरामध्ये किंवा पवित्र अशा जागेवर करावी. अशा प्रकारे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात. यात काही मात्र शंका नाही. स्कंदपुराण देवाखंडे व्रतकथा प्रथमोध्याय गौडः. सत्यनारायण महाराज की जय. सुंदर आणि पवित्र अशा एका वाराणसी नावाच्या नगरीमध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण दारिद्र्याने त्रासलेला होता. रोज भिक्षा मागण्याकरता पृथ्वी तलावर हिंडत असे. एक दिवस या भगवंतांनी काय केलं, एका म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले. त्यांनी त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज या पृथ्वी तलावरती कशासाठी फिरतो ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठा, ते तू मला सांग. हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचं भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अति दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज या पृथ्वी तलावर फिरतो. हे भगवंता, या दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा जर उपाय आपल्याला माहीत असेल तर तो कृपा करून तुम्ही मला सांगा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, श्री सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या इच्छा पूर्ण करून मनातील फल देणार आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, त्या सत्यनारायण देवाचे उत्तम प्रकारे तो व्रत कर. असं त्यांनी त्या ब्राह्मणाला सांगून सत्यनारायण प्रभू तेथील गुप्त झाले. या वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास त्या दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही. नंतर तो ब्राह्मण आज सकाळी उठून आज मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षेस गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली. त्याने पूजनाचे सर्व साहित्य आणून सत्यनारायणाचे पूजन केले. तीर्थ प्रसाद घेतला. त्यामुळे तो या दारिद्र्यातून मुक्त झाला, पूर्ण सुखी झाला. प्रत्येक महिन्याला तो सत्यनारायणाचे व्रत करू लागला. एक दिवस तो हे व्रत करीत असताना एक लाकडे विकणारा मळीच्या तहान लागले म्हणून तिथे आला. सत्यनारायणाची पूजा कथा चाललेली पाहिली. तिथे तो बसला. त्यानं सुद्धा या भगवंताची कथा ऐकली. पाणी पिऊन शहरामध्ये मोळी विकण्यासाठी रस्त्याने तो चालू लागला. रस्त्याने चालत असताना मनामध्ये निश्चय केला, या गावामध्ये लाकडे विकून जे काही धनद्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे उत्तम प्रकारे व्रत करीन असा मनाशी निश्चय केला. श्रीमंत लोक ज्या नगरामध्ये राहत होते तिथे तो गेला. त्या दिवशी त्याला त्या मुलीचे दुप्पट द्रव्य त्याला प्राप्त झाले. आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा, सव्वा याप्रमाणे खरेदी करून तो आपल्या घरी आला आणि आपल्या सर्व बांधवांच्या सह सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावामुळे तो मोलिकेच्या पृथ्वी तलावरती परमसुखी झाला. शेवटी भगवंताच्या सत्ययोगी गेला. स्कंदपुराण देवाखंडे व्रतकथा द्वितीयोध्याय गौडः.
सुतपुढे सांगतात, याविषयी तुम्हाला मी आणखीन एक कथा सांगतो की तुम्ही ऐका. पूर्वी या पृथ्वीतलावर एक उल्कापक नावाचा भक्तिमान आणि बुद्धिमान राजा होऊन गेला. त्याचीच पत्नी पतिव्रता सुंदर वदन रूपवान होती. एके दिवशी तो राजा भद्रशिला नदीच्या किनाऱ्यावर सत्यनारायणाचे पूजन करीत असताना तेथे साधू नावाचा एक व्यापारी आपली नौका घेऊन त्या रस्त्याने चाललेला होता. परंतु त्या साधूवाण्याला संतती नसल्यामुळे त्याला फार दुःख होत असे. तेव्हा त्यानं हे सत्यनारायणाचे व्रत त्या साधूवाण्याने त्या राजाकडून समजावून घेतले आणि त्या साधूवाण्याने त्या नदीच्या काठावरती नवस केला की ज्या दिवशी माझ्या घरामध्ये संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन. असा नवस करून तो व्यापारासाठी गावाला न जाता साधूवाणी पुन्हा आनंदाने आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर त्यानं हे व्रत आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला सांगितले. अशी त्याची लीलावती नावाची भार्या महाराजांच्या कृपा आशीर्वादाने लीलावती गर्भवती राहिली. नंतर तिला 9 महिन्यांनी सुंदर अशी कन्या झाली. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली. म्हणून त्या कन्येचे नाव कलावती असे ठेवले. चंद्राच्या कलेप्रमाणे कलावती दिवसेंदिवस वाढू लागली. परंतु साधूवाण्याला सत्यनारायणाच्या व्रताची आठवण झाली नाही. पत्नीने आठवण केल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायणाचं व्रत करू असे त्याने ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यानंतर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मुलाबरोबर ठरवले. मोठ्या आनंदाने साधूवाण्याने आपल्या मुलीचे लग्न करून दिले. परंतु त्यावेळी तो सत्यनारायणाचा व्रत करण्यास विसरला. त्यामुळे श्री सत्यनारायण भगवान त्याच्यावरती रागावले. ती हकीकत तुम्ही आता ऐका. थोड्याच दिवसात तो साधूवाणी आपल्या व्यापारासाठी आपल्या जावयाला बरोबर घेऊन सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रम्य अशा रत्नपूर नावाच्या नगरामध्ये गेला. त्या रत्नपूर नावाच्या नगरामध्ये राजा चंद्रकेतूचं राज्य होतं. एक दिवस काय झालं, चंद्रकेतू राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी झाली. चोरलेले द्रव्य घेऊन चोर पळू लागले. आपल्या पाठीमागून राजाचे शिपाई येत आहेत असे म्हणून ते चोर घाबरले. चोरलेले द्रव्य साधूवाण्याच्या दारासमोर टाकून ते चोर मात्र पळून गेले. पाठीमागून राजाचे राजदूत आले. त्यांनी साधूवाण्याला आणि त्याच्या जावयाला चोर म्हणून पकडून राजाच्या समोर आणून उभे केले. परंतु राजाने विचार न करता त्याला बंदिशाळेत टाकले. इकडे साधूवाण्याच्या घरचे सर्व द्रव्य चोरांनी लुटून नेले. तेव्हापासून त्याची बायको आणि मुलगी यांना अतोनात दुःख झालं. त्या घरोघरी भिक्षा मागू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथे सत्यनारायणाची पूजा चालू होती. तीर्थप्रसाद घेऊन आपल्यावरती कृपा करण्याकरता या भगवंताची तिने प्रार्थना केली. रात्र झालेली होती. आईने कलावतीला प्रेमाने विचारले, हे मुली, इतकी रात्र होईपर्यंत होतीस पुढे, तुझ्या मनामध्ये काय विचार चालू आहे? ते ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे सत्यनारायणाचे व्रत पाहिले. मुलीचे हे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधूवाण्याची भार्या सत्यनारायणाचे व्रत करण्याला तयार झाली आणि त्या पतिव्रत असणाऱ्या साधूवाण्याच्या भार्याने आपला पती जावई लवकर घरी होत संकल्प करून इतर बांधवांच्या सह सत्यनारायणाचे पूजन केले. हे भगवंता, माझ्या पतीचे जावयाचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी अशी भगवंताची प्रार्थना केली. प्रार्थनेमुळे भगवान संतुष्ट झाले. भगवंताने राजा चंद्रकेतूच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितले, राजा तू जे 2 वारी बंदीत ठेवले सकाळी सोडून दे. तू ज्यांचे काही धन घेतलेले आहे तू त्यांना परत दे. असे जर तू केले नाही तर मी तुझा धनपुत्र राज्य यांच्यासह मी तुझा नाश करीन. असे राजाला स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. प्राप्त काही राजाने सर्वांना ते स्वप्न सांगितले. त्या दोघा वाणीला समोर आणवले. नंतर तो त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला. राजाने त्याने त्यांचे धन द्रव्य त्यांना दुप्पट करून दिले. दोघांनी राजाला नमस्कार केला आणि आपापल्या नगरामध्ये जाण्याची ते मात्र तयारी करू लागले. इति स्कंद पुराण रेवाखंडे व्रतकथायनम तृतीयोऽध्याय गुणः. सत्यनारायण महाराज की जय. या साधूवाण्याने आपल्या वाटेमध्ये काही विघ्न येऊ नयेत म्हणून काही ब्राह्मण लोकांना दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला. जावयाला बरोबर घेऊन स्वतःच्या नगरात जाण्याचा तो सिद्ध झाला. त्याने नौका ठरवली. त्यावरती
हाती माल भरला तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता या भगवंताने काय केलं, एका संन्यासाचा वेश धारण केला. संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाणीची परीक्षा करण्यासाठी हे साधू या तुझ्या नौकेमध्ये काय आहे असा प्रश्न विचारला. तेव्हा धनाने उन्मत्त झालेले ते दोन वाणी निंदा करून हसू लागले आणि म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका पाला आणि पाचोळा यांनी भरलेली आहे. खोटेपणाचे बोलणे ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून भगवान समुद्राच्या काठावर जाऊन बसले. संन्यासी दूर गेल्यानंतर साधुवाणीने आपले नित्य कर्म केले आणि नौकेकडे गेला. हलकेपणावर नौका पाण्याच्या वर आलेली, त्याचबरोबर तो घाबरला. नौकेत वेली पाणी पाहून तो साधुवाणी मूर्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन तो चिंता करू लागला. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज आपण शोक का करता? संन्यासाने जो तुम्हाला काही शाप दिलेला आहे त्यामुळे हा प्रकार घडला. तो संन्यासी पाहिजे, ते करण्यास आपण समर्थ आहात, म्हणून आपण त्याला शरण जाऊ, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. जावयाचे बोलणे ऐकून साधुवाणी संन्यासीच्या जवळ गेला. नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज मी जे काही खोटे बोललो त्या अपराधाची मला क्षमा करा. असं म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. साधुवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधुवाणीला म्हणाले, शोक करू नको, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी चुकाचूक आहे म्हणून माझ्या आज्ञेने तुला दुःख प्राप्त झाले. ते ऐकून साधुवाणी दीनवाणीने म्हणाला, महाराज माझ्यावरती कृपा करा, मी आपले पूजन करीन, मी आपल्याला शरण आलो आहे, माझं रक्षण करा, मला माझ्या पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधुवाणीचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले. साधुवाणीला इच्छित वर दिला, अदृश्य झाले. नंतर या साधुवाणीने नौकेवर जाऊन पाहिले तर नौका द्रव्यानं भरलेली दिसली. तेव्हा साधुवाणीने आपल्या मित्रासह जावयासह सत्यनारायणाची यथासांग पूजा केली. नंतर नौका नदीत लोटली. तो आपल्या घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगराच्या जवळ नौका आल्यानंतर त्यानं एक दूत घरी पत्नीला कळविण्याकरता पाठविला. दूताने सांगितले, आपले पती आणि आपले जावई नगराच्या जवळ आलेले आहे. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधुवाणीच्या भार्येने आपल्या मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगितले आणि आपण लवकर मात्र पती दर्शनासाठी निघून गेली. आईचं वाक्य ऐकून कलावतीने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले, परंतु प्रसाद भक्षण न करता पतीच्या दर्शनाला ती तशीच गेली. रागावलेल्या भगवंताने तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली. ते पाहून कलावतीला तिचा पती दिसला नाही. अत्यंत शोकानं ती विभोर झाली, जमिनीवरती रडत पडली. भयभीत झालेला साधुवाणी आणि त्याची पत्नी हा सर्व प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले, घाबरून गेले. कलावती व तिची आई यांनी अत्यंत शोक व्यक्त केला आणि कलावती शेवटी सती जाण्याला सिद्ध झाली. ते पाहून साधुवाणी म्हणाला, जर हे सर्व संकट टळेल तर मी सत्यनारायणाची पूजा करीन. ते ऐकून दीनदयाळू सत्यनारायण भगवान आकाशातून म्हणाले, तुझी कन्या जर घरी जाईल, तीर्थ प्रसाद आनंदाने भक्षण करील तर तिचा पती तिला प्राप्त होईल. कलावतीने आकाशवाणी ऐकली. कलावती घरी गेली. तीर्थ प्रसाद घेऊन पुन्हा बंदरावर आली. तिचा पती तिला स्वजनांच्या सह तिच्या दृष्टी सापडला. सर्वजण मात्र अतिशय आनंदित झाले, आपल्या घरी गेले. नंतर तो साधुवाणी प्रत्येक पौर्णिमेला संक्रांतीला सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला. शेवटी सत्यनारायण प्रभूच्या सत्य लोकी गेला. इति स्कंद पुराण रेवाखंडे व्रतकथा चतुर्थोऽध्याय गोडहा. सत्यनारायण महाराज की जय. याच विषयी तुम्हाला मी आणखीन एक कथा सांगतो, ती तुम्ही ऐका. पूर्वी या पृथ्वीतलावरती एक अंगद नावाचा राजा आपल्या प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता. एक दिवस त्यानं काय केले, तो राजा एका अरण्यातून सिंह वाघ वगैरे प्राण्यांना मारून एका वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलेला होता. तो त्या ठिकाणी काही गवळी लोक आपल्या बांधवांच्या सह भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाचे पूजन करीत असताना राजाला सर्व काही दिसले, परंतु राजा सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही, भगवंताला नमस्कार केला नाही. तरी सुद्धा गवळी बांधवाने श्री सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला. सर्व गवळी बांधवांनी तीर्थ प्रसाद आनंदाने भक्षण केला. राजाने मात्र या प्रसादाचा त्याग केला. त्यामुळे त्या राजाचे 100 मुलगे धनधान्य
सर्व संपत्ती नाश पावली ही सर्व सत्यनारायणाची अवघ कृपा आहे. हे जाणून राजा पुन्हा गवळी लोकांच्या जवळ गेला. त्यांच्या सह भक्तीने श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगद राजा धनपत्र ऐश्वर्य यांनी पुन्हा संपन्न झाला. या लोकात तो सुखी झाला. शेवटी सत्यनारायण प्रभूचा वैकुंठ लोकी गेला. सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अति दुर्लभ असे सत्यनारायणाचा व्रत करतो, फली देणारी कथा मोठ्या भक्तिभावनेने श्रवण करतो, त्याला सत्यनारायणाच्या कृपेने सर्व वस्तूंचा लाभ होतो. दारिद्र्याला धन मिळते. जो कोणी बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो कोणी भीतीग्रस्त झाला असेल तर पूजेमुळे भीतीपासून मुक्त होतो. यात काही शंका नाही. त्याला इच्छिलेले सर्व फल मिळते. त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो. म्हणी हो, असे सत्यनारायणाचे व्रत मी तुम्हाला सांगितले. विशेष करून आजच्या या कलियुगामध्ये सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या सत्यनारायण देवाला कोणी काल म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, तर कोणी सत्यनारायण म्हणतात. याचे तो नित्य पठण करतो अथवा श्रवण करतो. त्याची सर्व पापे सत्यनारायण देवाच्या कृपेने नक्कीच नाहीशी होतात. यात काही मात्र शंका नाही. हे स्कंद पुराण देवखंडे प्रतकथा विरंभ पंचमोध्याय गुणः. श्री सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम सुखकरता सुहरता कारिणाची मूर्ती प्रेम गोपालनाची सर्वांगी सुंदर ओविशेंदुराची कंठी धरते माळ मुक्तापणाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान सेवन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव श्रद्धा गिरिजा भवना दुर्गौरी कुमरा चंदनाची योगी कुंकुमेश्वरा. श्रीदेव रामुड शोभतो भरा वृंदावनी पुरे चंडी घाटरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान सेवन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिमल वंदना सर्व सुंदर वक्र सुंदर नयना. हे सपना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्व वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान सर्वे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव दाखवते काळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रैलोकी काळा लावण्य सुंदर मस्तकी माळा. जय पुण्या जय निर्मळ आहे गुरुगुला. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू भगवती हो वाळू सुंदर गुरुगुला. जय देव जय देव कर्कगौरा देवानी विशाळा अर्धांगी पार्वती सोनाच्या माळा. सुरती जयगण जगदंबनीला अर्धा शंकर शोभे कुमारी माळा. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू भगवती हो वाळू सुंदर गुरुगुला. जय देव जय देव जय सागर मंत्र पैकेले कामारी योगी हर देव दिले. भाषण केले नाम सिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू भगवती हो वाळू सुंदर गुरुगुला. जय देव जय देव या ब्रह्म भूतंतर सुंदर मनमारी पंचामन मनमोहन मंगल सुखारी. जगोदी देवी जगाचे उच्चारी जगबुद्धी बलराम वासांतरे. जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू भगवती हो वाळू सुंदर गुरुगुला. जय देव जय देव दुर्गे दुर्गमारे दुर्गमारे आराधना जय सर्वांगारे. वारी वारी जनमनाने हारे पावले गुरुगुला संतोषकारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी मोदकासुरमर्दिनी सर्वरी शर्मदे कारक संजमनी. जय देवी जय देव त्रिभुवनी भुवनी पाता तुझसे नाही. काही श्रमदे परंतु न बोलणे काही. साधी विवाद करता पडलो प्रवाही. देखो भक्ता लागे प्रभु दाता लागे पार सुलभाई. जय देवी जय महिषासुरमर्दिनी मोदकासुरमर्दिनी सर्वरी शर्मदे कारक संजमनी. जय देवी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न भासी राजा. लीलावाचन जोडी दोघं मोका जोडी जोडी लोकांचा अंधे प्रवासुर संबोधन आशा. आराधने नाला सर्वंत्र देशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी मोदकासुरमर्दिनी
ईश्वर वरदे तारक संजीवनी जय 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 त्रिपुरात्मक देव मूर्ति दत्त आकाना त्रिगुणे अवतार प्रेमोद्गाना त्रिगुणे शब्द हमारे अवमाना त्रिगुणे योगी समाधि रेखा जय 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 श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता और योगाना हरि गोविंदा जय 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 सदाय अग्रपरि दुरे करत अभागंती करी भले निवास सदाय पत्रले सदाय यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकं
महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे। समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु। कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्याये स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात्। पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्या वसन्गृहे। आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासद इति। मैं तो नहीं हूँ इंसानों में, बिकता हूँ मैं तो इन दुकानों में। मैं तो नहीं हूँ इंसानों में, बिकता हूँ मैं तो इन दुकानों में। दुनिया बनाई मैंने हाथों से, मिट्टी से नहीं जज्बातों से। फिर रहा हूँ ढूंढता मेरे निशान हैं कहाँ, मेरे निशान हैं कहाँ, मेरे निशान। मुझसे बने हैं ये पंछी, ये बहता पानी, लेके ज़मीं से आसमां तक मेरी ही कहानी। मुझसे बने हैं ये पंछी, ये बहता पानी, लेके ज़मीं से आसमां तक मेरी ही कहानी।